हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी। याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा। सभेआधी विराट रॅली। जरांगेंवर 200 जेसीबींमधून पुष्पवृष्टी। सभेच्या निमित्ताने पोलिसांचा तगडा बंदोबस्त। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं। सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या। जरांगेंची भूमिका। आजच्या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। आम्हाला कुचका बोलता का? भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष। गटारातील किडे। उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश शिवटेंकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्याने उठून जाण्याचा प्रयत्न केला। जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं। बच्चू कडू यांचं वक्तव्य। पुढे काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया। आमची मागणी चौकटीच्या बाहेरची नाही। सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का? जरांगेंचा अजितदादांना प्रत्युत्तर। सभेमध्ये समाजकंटक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अंतरवालीसारखा प्रकार घडू नये यासाठी सरकार काळजी घेत आहे। जरांगेंच्या सभेवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी। 5हून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी। नियमांचा भंग केल्यामुळे खासदारांचं निलंबन। अजित पवारांचं परखड भाष्य। तर आम्ही असा काय गुन्हा केला की आमचं निलंबन केलं? सुप्रिया सुळे यांचा सवाल। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं। बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार। बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, तर बारामतीबाबत मायबाप जनताच ठरवेल। सुळेंची प्रतिक्रिया। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण मी नीलम गोरेंची माफी मागणार नाही। हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गोरेंना संस्कृतमधून पत्र। अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक, बावनकुळेंनी सांगितलं। भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू। अद्याप कारागृहामध्ये रवानगी नाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। मोदींच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।